धुळ्यासाठी बस नसल्याने नंदुरबारचे प्रवासी नाराज. राज्य परिवहन महामंडळाच्या नंदुरबार आगारातून रविवार दिनांक 5 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजेपासून दुपारी 1 वाजेपर्यंत धुळ्यासाठी एकही बस नसल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. या संदर्भात एस टी महामंडळाच्या गलथान कारभाराबद्दल प्रवाशांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या. मी 2 तासापासून इथे उभं आहे, तरी एकही बस आली नाही. तर इथल्या मंडळाचं डेपोचं नियोजन मॅनेजमेंट चुकलेलं आहे की व्यक्ती एवढ्या वेळापासून इथे उभं आहे तरी त्याला बस भेटत नाही. तो कामासाठी जायचं आहे, त्याला 2 तास उभं इथे राहिला तरी एकही बस आली नाही. नाशिकला 4-5 बस गेल्या, शिरपूरच्याही गेल्या, पण धुळीच्या एकही बस आली नाही. तर मंडळाने याची काळजी घ्यावी की प्रवाशांचे हाल झाले. हा 1.5 तासापासून थांबलो आहोत आम्ही. थोडं एस टी लागलेलीच नाही. डेपोला गेलो, मॅनेजरला विचारलं तर म्हणे 11:30 वाजता शाही होती. म्हटलं डबलच्या भाडं कोण देणार? म्हणे तुम्ही मुख्यमंत्र्यांना सांगा म्हणे तसं म्हणे. असा जबाब देतात ते लोक. 1.5 तासापासून इथं पब्लिक थांबलेली आहे. नाशिक, अक्कलकुवा, खेतिया, शहादा हे गाड्या सोडतात आणि दुसरा गाडी 1.5-2 तासापासून थांबतो. एक पण गाडी लागली नाही. काय करायचं? पब्लिक हैराण होते. आम्ही नंदुरबारच्या बस स्टँडला 10:30 वाजेपासून थांबलेलो आहे. एकही गाडीचा पुढं गाडी एकही सुद्धा लागली नाही. 10:30 आता 12:45 होण्यात आलेला आहे. नाशिक, साक्री, शिरपूर अशा गाड्या होत आहे, पण प्रवासी एवढे उभे आहे की बसमध्ये जागा सुद्धा चढायला राहणार नाही. उभं राहिलं सुद्धा जागा राहणार नाही. पुढं गाडी त्यांनी एकही लावलेली नाही आहे. प्रवाशांसाठी आहे.